जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गोपनीय माहितीच्या आधारित राईड करण्यात आला होता। त्या राईडमध्ये 53 ग्रॅम MD सापडले होता आणि ते दिवशी सरफराज बिस्ती म्हणून या आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। आणि सरफराज बिस्तीनं आम्ही तपास करत असताना आणखीन काय आरोपी निष्पन्न झालेले होते। मग त्यांनी दिलेल्या इन्फॉर्मेशनमधून अजून 3 लोकांना आम्ही 3 मे रोजी आणखीन भुसावळचा 3 माणसाकडनं राईड केलेला आहे आणि त्यांच्याकडनं देखील आम्ही 23 ग्रॅम MD जप्त करण्यात आलेला आहे। आणि हे 3 माणसांचं नाव होतं वारिस खान, याकूब खान, अन्सार बिस्ती। हे तिन्ही लोकांना ते 3 मे रोजी आम्ही अटक करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आणखीन एक आरोपी आहे अब्रार शेख। ह्या आरोपी पण या पूर्ण MD प्रकरणात आहेत म्हणून निष्पन्न झाले होते आमच्या तपासामध्ये। मग त्याच्या अनुषंगाने अब्रार शेखाचा शोध घेतला की ते जळगावात भेटत नव्हते। त्यांनी भरपूर शोध घेतल्यानंतर पण त्याचा फरारी झाला म्हणून माहिती पडल्यानंतर आम्ही वर्षभरातला त्यांचा कोणासोबत संपर्क होता हीच अभ्यास आम्ही अभ्यास करायला सुरू केलं। या अभ्यासादरम्यान आम्हाला असे सापडले की आमच्याकडचा एक API पोटे ह्याचा आणि हा अब्रार शेख ह्याचा काही कॉल्स निष्पन्न झालेला आहे। मग त्याच्या अनुषंगाने त्यांचं स्पष्टीकरण सुरुवातीला घेतलं आणि सुरुवातीचं स्पष्टीकरण घेऊन त्यांचं इनिशियल एन्क्वायरी SDPO जळगाव संदीप गावितकडे करून घेतलेलं आहे। मग इनिशियल एन्क्वायरीमध्ये त्यांचं जे काही कॉल्स आले होते त्यांनी पूर्णपणे रिझन देता नाही आला म्हणून त्यांना 21 एप्रिल रोजी सस्पेंड करण्यात आलं आणि त्यांचं प्रिलिमिनरी एन्क्वायरी SDPO भुसावळ कृष्णात पिंगलेकडे देण्यात आलेलं होत्या। आणि प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये जे काही होत्या त्यांच्यामध्ये चार्जेस निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावरती गंभीर आहेत, त्यांच्यावरती गंभीर शिक्षा द्यायचं म्हणून डिसाईड झालं म्हणून त्यांच्यावरती डिपार्टमेंटल एन्क्वायरी आदेशित करण्यात आलेलं आहे। डिपार्टमेंट एन्क्वायरी ॲडिशनल SP चाळीसगाव कविता नेरकर करतायत आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरीचं 3 महिन्याचं मुदत असतं। तरी आता 3 आठवडा झाला, 1 आठवड्यामध्ये त्यांचा डिपार्टमेंटल एन्क्वायरीचा अहवाल आम्ही भरून घेणार। हे प्रिलिमिनरी एन्क्वायरीमधलं जे PE सुरू करण्यापूर्वी एन्क्वायरी केलं होतं त्या एन्क्वायरीमध्ये देखील त्यांचं काय सहभाग अजून समोर नाही आलेलं। पूर्ण प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे। 1 आरोपींचं अटक करणं बाकी आहे, त्यांचा शोध आमचा चालू आहे। लवकरात लवकर मिळेल असं आमचा प्रयत्न चालू आहे। ती जे काही माहिती भेटलं होतं ते सर्व प्रकारचा आमचा तपास चालू आहे।